Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. काय 50,000 काय होतं 1,000-1,500 युरियाची गुणी येते. रासायनिक खत किती महाग झालं आणि 50,000 काय करणार आहे तुम्ही? आंदोलन केले आम्ही कांद्याच्या याच्यामध्ये आमच्या चौकशी केल्या सरकारनं. पोलिसांनी त्यांना आमचे नावं घेऊन तुरुंगात टाकीते सर्वसामान्य शेतकऱ्याला. कोणीतरी नेता पाहिजे ना. दिलीच पाहिजे ना साथ. अरे शेतकऱ्याला साथ दिलीच पाहिजे ना. शेतकऱ्यासाठी उतरतो तो नेता, त्याला साथ देणं आपलं कर्तव्य आहे. अधिक महिना सुरू आहे आणि आपण पाहतोय की पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दररोज लाखो भाविक येत आहेत. चंद्रभागेमध्ये पवित्र स्नान करतायत आणि या महिन्याचं वैशिष्ट्य म्हणजे या महिन्यामध्ये दान धर्माला महत्व आहे आणि अन्नदान मोठ्या प्रमाणावरती या महिन्यात केलं जातं. मात्र कर्जत जामखेडचे जे आमदार आहेत रोहित पवार, ते अन्न त्याग आंदोलन पंढरपूरमध्ये करायला लागलेले आहेत. आणि ते कशासाठी, तर जो अन्नदाता आहे, शेतकरी आहे, त्या शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी व्हावी आणि जे नियम अटी जे आहेत त्या शिथिल कराव्या या मागणीसाठी करत आहेत. या आंदोलनाबद्दल, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल शेतकऱ्यांना काय वाटतंय आपण ते जाणून घेऊया. माऊली रामकृष्ण हरी, कोणते गाव? वडी काय शेतामध्ये काय तुमच्या? शेतात कापूस होता. आता जी कर्जमाफी जी सरकारने केली त्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? कर्जमाफी काय आहे ते, त्याच्यात निकष लावले, त्याच्या अटीमध्ये बसत नाहीत ना शेतकरीचे. काय तुम्हाला वैयक्तिक अडचण काय आहे? 19ची माफी नाही म्हणालीत ना हा. ती, जे 19ला माफी दिली ती नाही म्हणाली. हा. कशामुळे नाही म्हणाली ते काय कळलं नाही. नाही, अजून काहीतरी एक नियम शिथिल केले वाटतं त्यामधला काहीतरी एक मागणी. काय केलंय ते काय माहित नाही. तर तुम्हाला काय अनुभव आला वैयक्तिक? नाही 19ची माफी नाही म्हणाली ती, हा. ते द्यायला तुमचं पाहिजे. किती कर्ज होतं? आमचे 1.5 लाख आहे 3 खाते. हा. मग तुमची ती 19ला झाल्यामुळे तुम्हाला शंका वाटते काय त्यामध्ये? शंका वाटते. आता उद्या रोहित पवार जे आहेत ते अन्न त्याग आंदोलन करायला लागले या गोष्टीवरती, तर काय वाटतंय तुम्हाला? आणि पाठिंबा देऊन जाईल, पाठिंबा देऊन अन्न देऊन. ते आंदोलन राजकीय आहे असा पण एक आरोप होतोय. नाही राजकीय नाही, शेतकऱ्यासाठी राजकीय नाही. नाही, एक शेतकरी म्हणून तुम्हाला असं शेतकरी वाटतंय? म्हणून वाटायला, शेतकऱ्यासाठीच करायला. कुठलं गाव? शेतकऱ्यांसाठी करा पण दिखावा नको. हा, मग तेच आहे. कळकळीने करा, कळकळीने करा शेतकऱ्यांसाठी. नुसता दिखावा नको, ह्याव करू त्याव करू नको. प्रामाणिकपणे करा, कारण का शेतकरी राजा, शेतकरीच राजा आहे, पण त्यासाठी कोण करत नाही. आताची कर्जमाफी झाली, तुम्हाला अनुभव काय आला त्यामध्ये? नाही अजून कुणाला केली नाही, अजून काहीच नाही. नुसतं आश्वासन नको. आता तुम्ही उद्या- आश्वासनाची पूर्तता करा. सगळे लोक येतात, सरकार येतं, सगळेच येतात, आम्ही ह्याव करू त्याव करू, कोण काय करत नाही. जनतेसाठी शेतकरी राजा असतात. मला अन्न त्याग आंदोलन करून यश मिळेल त्याला, रोहित पवार जे करायला लागले त्याला? ते यश मिळेल नाही मिळेल ते परमेश्वराच्या हाती, पण ते केलं पाहिजे सरकारने. एकट्यानं करून होईल? एकट्याने होणार नाही, सगळ्यांनी जनतेने साथ दिली पाहिजे. जनतेने साथ दिली पाहिजे. जनतेने. कुठलं गाव आहे तुमचं? जालना. काय शेतीमध्ये काय तुमच्या? शेतीमध्ये आपली कपाशी, सोयाबीन. काय आता कर्जमाफीची आता 2 लाखाची जी जाहीर केली त्याचा काय तुम्हाला फायदा झाला? आम्हाला काय नाही सर, शेतकऱ्याला काय जर कर्ज माफी झालं तरच होतो, नाही तर मग काय होईल. आता आमच्याकडे कर्जच नाही, काय फायदा आहे माल पाहून. किती कर्ज आहे? आमच्याकडे नाही सर. नाही, चांगली पांडुरंगाच्या हो, आशीर्वादाने कर्ज नाही लय मोठी गोष्ट आहे. कर्ज नाही बाबा. तुमचा अहो कर्ज, प्रत्येक शेतकऱ्याला कर्ज घेतल्याशिवाय मार्गच नाही. कारण का योग्य ते माल जर शासनाने दिला शेतकऱ्याला, कर्ज मागायची गरजच नाही ना. शेतकरी काय करतंय, आपलं सरकार काय करतंय, निका आशा दावतंय आणि माल आल्यानंतर भाव देत नाही. त्यामुळे कर्जबाजारी शेतकरी होतो. या शेतकऱ्याचा कर्जमाफी आहे त्याबद्दल रोहित पवार उद्या आंदोलन करतात, काय वाटतंय तुम्हाला? त्यानं केलं तर चांगलं, सगळ्याचा सपोर्ट आहे. सरकार काय करतंय, सगळ्याचं कर्ज माफ करीत नाही. काय त्यानं नक्कीच काय ठरवलं त्यामुळे सगळा घोटाळा व्हायला लागलाय. काय शेतीमध्ये काय? शेतीत काय सध्या काही नाही. कर्जमाफी आता सरकारने जी केली 2 लाखापर्यंत, त्याचा काय तुम्हाला फायदा? फायदा सध्या तर काही वाटत नाही काही. का, कशामुळं? काही अजून काहीच नाही ना, कारण सरकार काही नसतं दाखवू राहिलं. आज तुमचं करतो. किती कर्ज आहे? माझं 3 लाख. मग वरचे 1 लाख रुपये भरून तसं तर बँकाच आम्हाला 50,000 हे करत होतं मागच्या वेळेस, पण माफ होणार आहे म्हणून आम्ही राहून दिलं. हा. मग आता त्याला आणखीन 50 करावं लागणार, तेव्हा माफ होईल. आता उद्या रोहित पवार जे आहेत कर्जचे आमदार, कर्जमाफी केली पाहिजे, नियम अटी शिथिल केल्या पाहिजेत म्हणून आंदोलन करतात अन्न त्याग. काय वाटतं तुम्हाला शेतकरी म्हणून? सरसकटच करायला पाहिजे.
कारण ज्यांचं 3 लाखापर्यंत 2 लाखापर्यंत असं आहे त्यांचं करायला पाहिजे. काय तुमची कुठल्या गावाला शेती आहे? संभाजीनगर गंगापूर. काय शेतीमध्ये शेतीत सध्या खाली आहे उन्हाळा असल्यामुळे. काय कर्जमाफीबद्दल तुम्हाला काय अनुभव घरच्यांना तुम्हाला? कर्जमाफी बद्दल काय आता बरेचशा शेतकऱ्यांनी भरलं कर्ज आणि नंतर माफ झालं. काय उपयोग त्याचा? शेतकऱ्यांनी काही फाशी घ्यायची का? या अगोदरच कर्ज माफ व्हायला हवं होतं. इतके दिवसानंतर कमीत कमी 5 वर्षापासून चालू होतं होणार होणार होणार. आता कुठं झालं? ज्या वेळेस कर्ज माफ झालं आम्ही अगोदर भरलं मग नंतर माफ झालं. उपयोग काय त्याचा? शेतकऱ्यांना काय उपयोग त्याचा? प्रोत्साहनपर जे 50,000 दिले ते योग्य आहे म्हणजे काय कमी आहे? करणार आहे? काय 50,000 काय होतं? 1,000 1,500 युरियाची गुणी येते. रासायनिक खत किती महाग झालं आणि 50,000 काय करणार आहे तुम्ही? काही होत नाही शेतकऱ्यांचं. 50,000 काही होत नाही. आता रोहित पवार जे आहेत आमदार कर्जतचे ते उद्या अन्नत्याग आंदोलन करतात या मुद्द्यावरती. काय वाटतं तुम्हाला? एक बघू झाला काही फायदा शेतकऱ्यांना तर चांगलंच आहे. राजकीय स्टंट पण त्यांना असं म्हटलं जात आहे. स्टंटबाजी काय कुणीही करू शकतं, आपणही करू शकतो, पण त्यात काही फायदा काय हे कळायला पाहिजे. शेतीत काय आता पाऊस नाही अजून. हा. आता मका बिका टाकायची आहे. काय आता जी कर्जमाफी केली त्याबद्दल काय मत आहे तुमचं? कर्जमाफीचं काय अजून ते खरं नाहीये. काही सरकार फसवं सरकार आहे. तर काय तुम्हाला अनुभव काय आहे? अनुभव काय ते अशा घोषणा करीत फक्त आणि त्याच्यात असे निकष लावित. त्याच्यात काय बसती नाही कोणी. निकष लावले का? तुम्हाला वैयक्तिक काय अनुभव आला? अनुभव आला ना. आम्ही लेगरवार कधीच थकवलं नाही. हा, तर 50,000 रुपये आम्हाला देत होते. हा, त्यांनी जाहीर केलं. आमच्या घरामध्ये 4 खातेदार आहे. हा. तर 2च याला आले ते पैसे आम्हाला. हा. 2 याला आलेच नाही मागच्या वेळेस बी. आता रोहित पवार उद्या आंदोलन करायला लागले तर अन्नत्याग ह्या गोष्टीसाठी शेतकऱ्यांसाठी काय वाटतंय तुम्हाला? पण ते केलंच पाहिजे ना. त्यांना पाठिंबा दिला पाहिजे सगळ्या शेतकऱ्यांनी बी. हा. ते शेतकऱ्या करताच करू राहिले ना ते. त्यावरती राजकीय एक स्टंटबाजी करतात असा आरोप या होतोय. बा राजकीय आता हे कोणीतरी पुढं पाहिजे ना. सर्वसामान्य तर नाही करू शकते. अशा आमच्या सारखे ते लगेच केशी करते. आता आमच्यावर आंदोलन केले आम्ही कांद्याच्या याच्यामध्ये आमच्यावर केशी केल्या सरकारनं. ते आता चालू होते. आता मिटले आमची केस 25 वर्षापासून चालू होती. होय. आणि मग ते पोलीस आणि त्यांना आमचे नावं घेऊन तुरुंगात टाकी सर्वसामान्य शेतकऱ्याला. कोणीतरी नेता पाहिजे ना. म्हणजे केलं पाहिजे. केलं पाहिजे. बाकीच्या नेत्यांना पण साथ दिला पाहिजे. साथ दिली पाहिजे नेत्यांनी. चला येतो. शेतीमध्ये काय आहे आता सध्या? सध्या काही नाही. शेती कोरडवाहू आहे. पाऊस सुरू झाला का नाही? पाऊस नाही आहे. आता काय होतं पाठीमागच्या वर्षी काय होतं शेतात? मागच्या वर्षी पाऊस पडला होता तर चांगलं होतं. या वर्षी अजून पाऊस नाही. ऊन खूप तापून राहिलं. आता कर्जमाफी बद्दल तुम्हाला काय फायदा झाला? आता 1-2 लाखाची घोषणा सरकारने केली. अजून तर काही झाला नाही बा फायदा. कारण आम्ही मागचं कर्ज होतं ते भरलं. हा. किती कर्ज होतं तुमचं? माझं होतं 74,000 रुपये कर्ज. हा. ते भरलं मी दरवर्षी म्हणजे याच्यामध्ये. मोजू न करता हा म्हणजे तुम्हाला 50,000 प्रोत्साहन पण मिळतील. मिळतील अशी असं ऐकू आहे. हा. आता ते भेटलं त्यावेळेस गोट तरी. आता रोहित पवार उद्या इथं आंदोलन करायला आले. सरसकट कर्जमाफी करा, नियम जरा जाचक आहेत ते कमी करा. काय वाटतंय तुम्हाला? वास्तविक शेतकऱ्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. कारण शेतकरी हा नुसत्या कर्जानंच नाही, बाकीचे पिढा भरपूर असतात त्याच्या पाठीमागे. खूप पिढा असतात. शेतीची आहे, घराची आहे, दवाखान्याची आहे. त्याकरता कर्ज माफ करावंच हे प्रत्येकाला असं वाटतं. तुमचं कर्जमाफी तर प्रश्न बरोबर आहे. कर्जमाफी करायला पाहिजे. पण कर्जमाफीबद्दल असं शेतकऱ्यांचं मत आहे की जे थकीत शेतकरी आहेत त्यांना तर कर्ज माफ होते, पण ते रेग्युलर भरतात, नियमाप्रमाणे भरतात, त्यांना प्रोत्साहन पण 50,000 म्हणजे काय द्यायचं तर सर्वांना द्यायला पाहिजे. लाख रुपये असो 2 लाख असो सर्वांनाच सूट द्यायला पाहिजे. नाहीतर मग ज्यांनी भरले नाही त्यांनी वसूल तरी करायला पाहिजे. जे भरत नाही त्यांना सूट मिळते आणि जे रेग्युलर भरतात त्यांना काही फायदा होत नाही त्याचा. आता उद्या रोहित पवार आंदोलन करायला लागलेत, अन्नत्याग आंदोलन करायला लागलेत. या मुद्द्यावरती सरसकट झाली पाहिजे. तर तुम्हाला काय वाटतं शेतकरी म्हणून? शेतकरी म्हणून काय अजित दादा जे करतायत ते शेतकऱ्यांसाठी योग्यच करताय आणि सर्वांसाठी व्हायलाच पाहिजे. सर्वसामान्य शेतकरी खुश नाही कर्जमाफीवर. तुम्हाला अनुभव काय आला आता या प्रक्रियेमध्ये कर्जमाफीच्या? अनुभव म्हणजे कर्ज शेतकरी नाराजच आहे. हा. जास्त शेतकरी नाराजच आहे.
आता रोहित पवार उद्या कर्ज माफी सरसकट करावी म्हणून या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन करते. काय तुम्हाला वाटतंय केलंच पाहिजे शेतकऱ्यांनी प्रत्येकाने पाठिंबा दिलाच पाहिजे. याची आहे ना आता 20% सकट लोक बसत नाहीत, शेतकरी बसत नाहीत कर्जमाफी जर असं यांचा जी आर 3 म्हटल्यावर. काय तुम्हाला अनुभव काय आला? आम्ही नाही बसत. 2019 मध्ये आम्हाला 30,000 रुपये माफ झाले फक्त. आणि आता 2 लाख कर्ज आहे आमच्यावर. 30,000साठी आता 2 लाख आमचं जाणार ना. हा हे असं होतंय. जवळजवळ आमच्या इथे आमच्या श्रीवर्धन तालुक्यात तुम्हाला सांगतो जवळजवळ 80% लोक बसले इथं 2019 मध्ये उद्धव ठाकरेच्या सरकार होतं त्यावेळेस. जवळजवळ 80% लोक बसले. आता त्या 80% लोकांची मला 20%ला काय त्यातून कोणाचं 2 लाखाच्या पुढे काही थकीत येतं 2017 मधली. असं म्हटल्यावर कसं जमायचं ते. तर उद्या रोहित पवार आंदोलन करायला लागलेत ह्या गोष्टीसाठी, करणं योग्य आहे का? करणं योग्यच आहे आणि सर्व शेतकऱ्यांनी साथ दिली पाहिजे त्यांना. राजकीय हेतूसाठी हे आंदोलन करतात असा एक आरोप होतो. अजिबात नाही, शेतकऱ्यांसाठी आंदोलन पाहिजे. राजकीय अजिबात नाही, शेतकऱ्यांसाठी. काय शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी रोहित पवार करतात ना. शेतकरी राजू शेट्टी रोहित पवार हे करतात पूर्ण शेतकऱ्याच्या फायद्यासाठी. सर्व शेतकऱ्यांनी त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. शेतकऱ्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्यायला पाहिजे, पण लक्ष द्यायला तयार नाहीत. की अटी टाकत आहेत त्याने कर्जमाफीसाठी. आणि आमच्या भागामध्ये तर पीक विमा सुद्धा मिळाला नाही आतापर्यंत. आम्ही आंदोलन सुद्धा केलो आणि उपोषण सुद्धा केलो. याबद्दल रोहित पवार इथं आंदोलन करतायत, कर्जमाफी सगळ्यांना सरसकट व्हावी, नियम कमी व्हावं त्यातल्या. तर काय तुम्हाला वाटतं याबद्दल? मी त्यांना रिप्लाय दिलो. काय रोहित पवार साहेबांना रिप्लाय दिलो की ते तुम्ही नियोजन करायला अतिउत्तम आहे म्हणून केलं. का म्हणजे विषय काय आहे की गोरगरिबाचा विषय आहे, शेतकऱ्याचा प्रश्न आहे. शेतकऱ्यावर हा देश चालतो, हा मुद्दा महत्वाचा आहे. परंतु शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करू नये माझी सुद्धा विनंती आहे सर्वांना. आता उद्या रोहित पवार या ठिकाणी शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी एक आंदोलन करतात अन्नत्याग. तर काय वाटतं तुम्हाला, केलं पाहिजे, गरजेचं आहे का? केलं पाहिजे, पण मला असं वाटतं ही राजकीय जे लोक आहेत या सगळ्यांनी मूळ जो शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे आत्मा आहे तो सोडून फक्त राजकारण त्याच्यामध्ये करू नये. त्याच्यातून त्यांनी अन्नत्याग जरूर करावा. राजकीय लोकांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिलं पाहिजे, पण त्याच्या आडून त्यांनी फक्त राजकारण न करता शेतकऱ्यांचं हित पाहिलं गेलं पाहिजे. शेतकऱ्यांचं हित म्हणजे हमी भावच आहे. हां, शेतकऱ्यांचं हित म्हणजे हमी भाव आहे. हमी भाव मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांचं फक्त माल पिकवल्या पेरणीपासून अगदी बाजारपेठेत जाईपर्यंतचा जो हमी भाव आहे, त्यांना जे त्यांचा जो खर्च वगैरे होतोय तो सगळं मिळत नाही. हे वस्तुस्थिती आहे. ज्याला मिळालं त्याला मिळालं ना. 2 लाखापर्यंतच आहे ना. ज्यांनी काढलं 2 लाखापर्यंत त्याला मिळालं. जास्तीचं मिळलं त्याला काही मिळालं नाही. काढलं त्याने भरले त्याला काय. आम्ही भरून बसलो बँक. आम्ही भरले, आम्हाला काय मिळालंच नाही. माफ काय जानेवारी महिन्यात भरून बसलो बँक. 50,000 रुपये 50,000 रुपये या मुलाची भरली, 50 मी भरली, 2 लाख रुपये माझ्या मिसेसची भरली. 3 लाख रुपये भरले आम्ही. 3 लाख रुपये भरल्यानंतर आम्हाला काय सूट आहे? काहीच नाही ना. रेग्युलर वाल्या पर्यंतची ती प्रोत्साहनपर सूट तुम्हाला मिळली नाही का? नाही, काहीच नाही अजून. कशामुळं काय त्याने म्हणतात ते आम्ही GR आला नाही किंवा म्हणतात की बा तुम्ही नंतर या, म्हणजे असं चक्रा मारणं चालू आहे. उद्या या ठिकाणी रोहित पवार आंदोलन करतायत त्या मुद्द्यावरती, अन्नत्याग आंदोलन करतात. केलं पाहिजे का? केलं पाहिजे ना. कशासाठी? शेतकऱ्यासाठीच करतात ना ते. मग दुसऱ्या नेत्यांना पण त्यांना साथ दिली पाहिजे का या गोष्टीवरती? दिलीच पाहिजे ना साथ. अरे शेतकऱ्याला साथ दिलीच पाहिजे ना. शेतकऱ्यासाठी उतरतो तो नेता, त्याला साथ देणं आपलं कर्तव्य आहे. राजकीय दृष्टिकोनातून करतात असे पण आरोप होतो त्यांच्यावरती. ते आता लोक काही राजकीय दृष्टिकोनातून बोलतात. ऑपोजिट वाले बोलणारच आहेत ना तसं, कारण की त्या दुखते. दुसरा काय प्रश्न आहे त्याच्यात? तर अशा या महाराष्ट्रातून आलेल्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आहेत. रोहित पवारांचं जे अन्नत्याग आंदोलन आहे त्याला बाकीच्या नेत्यांना देखील सपोर्ट करावा. आम्ही शेतकरी देखील महाराष्ट्रातून सपोर्ट करू आणि जे कर्जमाफी जी आहे ती सरसकट झाली पाहिजे, नियम अटी शिथिल केल्या पाहिजेत, अशा पद्धतीच्या भावना या शेतकऱ्यांच्या आहेत. मुंबई तकसाठी नितीन शिंदे, पंढरपूर.